नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी विरोधात कलाकार आता एकवटले। तपोवन वाचवा या मोहिमेअंतर्गत नाट्य, संगीत, चित्रपटातील कलाकार एकत्र आलेत। अभिनेत्री अनिता दाते, चिन्मय उदगीरकर यांच्यासह इतर कलाकार मोठ्या संख्येने वृक्षतोडी विरोधात एकत्र आले। कलाकारांकडून निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाची हाक देण्यात आली। असं वाटतं की गेल्या कुंभमेळ्यात जर प्रशासनाने वृक्षारोपण केलेलं आहे, तपोवनातच केलेलं आहे, तर ते तुम्हीच का तोडताय? दुसरी गोष्ट म्हणजे हे तपोवन आहे, तिथे एक वेगळ्या पद्धतीच्या वाईब्स आहेत आणि साधू महंत इतकी वर्ष इथे येतायत, इथे राहतायत आणि अत्यंत आनंदानं राहतायत, तर त्यांना आता आपण कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये का टाकणार आहोत? ते विद्रुपीकरण नसेल का नाशिकचं? आणि त्यांना अत्यंत कल्पक पद्धतीने काही राहण्याची व्यवस्था त्या वृक्षराजीमध्येच होऊ शकते का, याचा आपण विचार करू शकतो का? कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधू येत असेल, साधूग्राम असेल, तपोवन पण समृद्ध होईल, सगळं होईल, पण त्याच्याने गोदावरी यायचा प्रवाह, तिच्या स्वतःच्या पाण्याचा प्रवाह वाढणार आहे का, हा साधा यशस्वी प्रश्न आहे। याचं उत्तर आता नाही असं येत आहे। जर तपोवन हे फक्त तपोवनापुरता मर्यादित न ठेवता ते जर वाढलं आणि ब्रह्मगिरीपर्यंत जर पोचलं तर मला असं वाटतं हे शक्य होऊ शकतं। त्यामुळे एक मॅसिव्ह प्लांटेशनची मूवमेंट नाशिकमध्ये घडणं फार आवश्यक आहे। मागच्या 12 वर्षापूर्वी मागच्या कुंभमेळ्याच्या वेळेस असं घडलं होतं। 40,000 नाशिककर रस्त्यावर उतरले होते। यांनी गोदावरीची सगळी पात्रं साफ केली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांनी सामुदायिक प्लांटेशन केलं होतं। तर इथे आता थोडंसं ते प्लांटेशन खूप सुसूत्र पद्धतीने आणि झाडं जगतील कशी ती जगवण्याच्या 3 वर्षाच्या हमीने करणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं।